नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. प्रथमतः आपल्या सर्वांना जे 2024 हे आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं हे जे वर्ष आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये जी काही तुमची स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण व्हावीत, या अनुषंगानं तुमचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना यश मिळावं, याच तुम्हाला सुरुवातीला सदिच्छा देतो. आणि 2024 हे जे वर्ष आहे की एमपीएससीच्या अनुषंगाने किंवा आपल्या इतर परीक्षांच्या अनुषंगाने हे खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण जसं 2023 मध्ये आयोगानं भरपूर साऱ्या जागांचे जे काही ऍड आहे ती ऍड दिलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये बरेचसे रिझल्ट आता लागलेले आहेत नुकतेच, त्यासोबतच काही रिझल्ट अजून पेंडिंग आहेत. तसंच आपल्याला दिसतं की नुकतीच आयोगानं काय केलंय की 2024 ची जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, तर या 2024 ची राज्यसेवा पूर्व परीक्षेची ऍड ही काय केलेली दिसते, आपल्याला नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसते. आणि याच अनुषंगाने 2024 हे जे गोल्डन इयर ठरणार आहे एमपीएससीच्या पदभरतीमध्ये, या 2024च्या वर्षामध्ये कुठलीही परीक्षा असो त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण काय करत आहोत तर एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. आणि जी सिरीज असेल की 2023 मध्ये झालेले जे काही महत्वाचे पेपर्स असतील, मग ते राज्यसेवाचे असतील किंवा एमपीएससी मधील वेगवेगळ्या परीक्षा आपल्या ज्या झालेल्या आहेत, तर त्या परीक्षांच्या अनुषंगाने आणि त्यासोबतच सरळ सेवा या अनुषंगाने आपण जे चालू घडामोडीचे प्रश्न झालेले आहेत किंवा त्या पेपरला त्याचं वेटेज कसं राहिलं, आयोगानं कोणत्या कालावधीपर्यंतचे प्रश्न विचारलेत, यासोबतच काही प्रश्न कशा म्हणजे आपण म्हणू की आउट ऑफ बॉक्स गेलेले दिसतात, काही प्रश्न लॉजिक अप्रोच वरती कसे आपण सॉल्व्ह करू शकलो असतो, या अनुषंगाने आपण आता 2024च्या ज्या येऊ घातलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असू दे, जे आपल्या 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याची नुकतीच ऍड आलेली आहे. आणि त्यासोबतच जी 16 जूनला आपली जी कंबाईन पूर्व परीक्षा, ज्याला आपण गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो, या दोन परीक्षांच्या अनुषंगाने आयोगाच्या झालेल्या पेपरचा आढावा घेऊन आपण प्रेडिक्शन सिरीज किंवा आपण त्या अनुषंगाने अभ्यासाची आपली पद्धत काय असावी आणि जास्तीत जास्त मार्क हे चालू घडामोडीला कसे मिळावेत आपल्याला, या अनुषंगाने आपण काय करतो ही सिरीज सुरू करतो. तर यामध्ये आपण आता पहिल्यांदा काय करणार आहोत तर 2023 मध्ये ज्या काही पूर्व परीक्षा झालेल्या आहेत, या वर्षामधील ज्या पूर्व परीक्षा आहेत त्या पूर्व परीक्षांमध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न आलेत, मग ती राज्यसेवा असू दे, कंबाईन असू दे किंवा इतर कुठल्या परीक्षा असू देत, तर त्या परीक्षांच्या पेपरमध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न आलेत त्या प्रश्नांचं आपण सुरुवातीला काय करणार, त्याचं विश्लेषण करणार. त्यासोबतच मुख्य परीक्षा ज्या 2023 मध्ये झालेल्या आहेत, तर या मुख्य परीक्षांचे पेपर सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत, तर त्याची चर्चा ही करणार आहोत. आणि ज्या माध्यमातून आयोगाने या वर्षभरात चालू घडामोडीचा अप्रोच कसा ठेवलेला आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे आणि त्यानुसार आपण आपली अभ्यासाची पद्धत कशी डेव्हलप करायला पाहिजे, आपण पुस्तकांना फॉलो न करता आयोगाच्या पेपरला फॉलो करायला पाहिजे. आणि चालू घडामोडी हा विषय असा आहे की जो तुम्हाला मेरिटच्या वरती तरी घेऊन जातो किंवा मेरिटच्या खाली तरी आणतो, त्यामुळे या विषयाला तुम्ही स्किप करू शकत नाही. कुठलाच विषय तुम्ही स्किप करू शकत नाही. पण या विषयाचं वैशिष्ट्य असं आहे की हा चालू घडामोडी विषय हा आपल्याला काय दिसतो तर त्यासाठी वाचायला खूप सारं आहे आणि आपण वाचूही शकतो, पण नेमकं काय वाचावं हे कळणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. कारण विद्यार्थ्यांना बाजारामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि त्या ऑप्शन मध्ये तो कन्फ्युज होतो की मी हे पुस्तक वाचू, ते पुस्तक वाचू, हे करू, ते करू, कारण विषयाचा आवाका खूप सारा मोठा आहे. याला बेस पुस्तक असं कोणतंही नाही किंवा स्ट्रक्चर असं फिक्स नाही. आयोग एखाद्या परीक्षेला एखाद्या घटकावर जास्त प्रश्न विचारतो, तर दुसऱ्या परीक्षेला तोच घटक आयोग एखाद्या वेळेस त्याचा प्रश्न सुद्धा नसतो. आता हे आपल्याला कधी कळेल तर आपण काय करणार आहोत, 2023 मध्ये जे काही पेपर्स झालेले आहेत पूर्व मेन्सचे जे कुठले असतील, तर त्या पेपर्स मध्ये चालू घडामोडीचे प्रश्न आपण फक्त आयोगाचा माइंडसेट कसा आहे, आयोग कसा बदलत चाललाय किंवा प्रश्नांचं रिपिटेशन होतंय का नाही, किंवा प्रश्न खूप डिटेल विचारले जातात की आयोगाने त्याची जी पातळी आहे ती मध्यम पातळी किंवा सोपी पातळी ठेवलेली आहे, हे आपण काय करणार आहोत या सिरीज मधून माहित करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहोत, आपण सराव प्रश्न संचाची एक सिरीज सुरू करतो आणि ज्याच्या माध्यमातून काय होईल, आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवरच आपण काय करणार तुम्हाला प्रश्न सरावासाठी देणार आहोत आणि त्याची सुद्धा आपण सिरीज ही यासोबतच काय करतो सुरू करतो. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, ज्या ज्या परीक्षा जेवढ्या झालेल्या आहेत पूर्व मुख्य असतील त्या परीक्षांच्या पेपर्सचं अनालिसिस करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर पुढचा टप्पा असेल प्रॅक्टिस. आणि मग ती प्रॅक्टिस त्यासाठी जे क्वेश्चन्स असतील ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला तुमच्यासाठी अपलोड करू आणि त्याच्यानंतर त्याचा अनालिसिस आहे तर ते सुद्धा करू. तर आता आपण सुरुवातीला जो आपला पहिला जो सेशन हा 2024चा जो आहे, आपली ही जी
नवीन सिरीज सुरू झाल्या त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत तर 2023 मध्ये जी 30 एप्रिलला संयुक्त गट ब आणि गट क ची जी एकत्रित पहिल्यांदाच काय झालेली आहे पूर्व परीक्षा झालेली आहे या पूर्व परीक्षेला जे चालू घडामोडीचे 15 प्रश्न डायरेक्टली आले होते तर ते 15 प्रश्न त्याचं जे काय अनालिसिस आहे की आयोग नेमकं काय विचारतो कसं विचारतो आणि आपण काय वाचलं पाहिजे हे आपण या ठिकाणी काय करणार आज बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण जो गट ब आणि गट क चा जो संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर आहे तर तो पहिल्यांदा पेपर बघून त्याच्यामध्ये जे काय आयोगाचे क्वेश्चन्स झालेले आहेत तर ते क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करतो. आता बघा हा क्वेश्चन आहे जो त्या दिवशी पेपरला 30 एप्रिलला आला होता आणि एकदम सोप्या भाषेत आणि सगळ्यांना सुटेल असा आयोगाने प्रश्न दिला होता वन लाइनर मध्ये. प्रश्न काय होता बघा की भारतातील पहिल्या सोन्याचं जे एटीएम आहे त्याचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलं. आता बघा आयोगानं जे 30 एप्रिलचा पेपर झाला होता पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये वन लाइनर क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारले कारण या ठिकाणी काय झाले गट ब आणि गट क हे दोन्ही पेपर्स एकत्रित झाले आणि या दोन्ही परीक्षांचा जो दर्जा आहे तो एकत्रित केल्यामुळं त्याच्या अनुषंगाने आयोगानं प्रश्नांची रचना करताना अत्यंत काय केले सोप्या पद्धतीने केले म्हणजे वन लाइनर प्रश्न हे सगळ्यात जास्त दिसतात आणि मल्टिपल ऑप्शनचे आपल्याला 1-2 प्रश्नच दिसतात फार दिसत नाहीत. आणि वैशिष्ट्य काय सांगतो की या प्रश्नांमध्ये सुद्धा रिपिटेशन आपल्याला दिसतं म्हणजे ज्या 2022 मध्ये परीक्षा झाल्या होत्या त्यातले काही प्रश्न ऍज इट इज 2023च्या पूर्व परीक्षेत करंट अफेअर्सचे रिपीट झालेले आहेत म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा काय होतात हे रिपीट होत असलेले आपल्याला दिसतात म्हणजे हा देखील मुद्दा इथं महत्वाचा आहे. बघा किती सोपा प्रश्न होता की भारतातील पहिल्या सोन्याचं एटीएम जे आहे ते कोणत्या शहरात झालं. आता ते शहर होतं कुठलं हैदराबाद या ठिकाणी झालं होतं आणि जगातलं ते दुसरं एटीएम होतं. आता या ठिकाणी मी तुम्हाला या प्रश्नांचा काय म्हणू आपण अनालिसिस म्हणजे काय तर आपण त्याची उत्तरं किंवा त्याच्याबद्दलची माहिती हे सांगत नाही तर आपण मुद्दा समजून काय घेतला पाहिजे की आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारतो कोणत्या घटकांवर विचारतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता हा जो पेपर जो 30 एप्रिलचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं 5 ते 6 प्रश्न हे आयोगानं पुरस्कारांवर विचारलेले आहेत. किती प्रश्न 5 ते 6 प्रश्न हे पुरस्कारावरती विचारलेले आहेत. आता ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत म्हणजे क्रीडा क्षेत्रातले आहेत किंवा आपण म्हणून नागरी सन्मान जे आपले पद्मविभूषण वगैरे अशा संदर्भाने विचारले आहेत. आरोग्य क्षेत्रात दिला जाणारा तंबाखू विरोधी पुरस्कार विचारलेला आहे. म्हणजे जे 15 प्रश्न आहेत या 15 प्रश्नामधले या पेपरमध्ये 5 ते 6 क्वेश्चन हे फक्त पुरस्कारांवरतीच दिसतात आणि हेच जर तुम्ही मेन्सला गेला तर बऱ्याच वेळा मेन्सला पुरस्कारावर प्रश्न असतो. त्यामुळे आयोग नेमकं करतो काय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आयोगाच्या पद्धतीनं आपण काय केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे चालू घडामोडीचा ना की एका पेपरला फक्त पुरस्कार आहेत म्हणजे प्रत्येक परीक्षेला पुरस्कारांवर जास्त प्रश्न असतील असं काहीही नाही. त्यामुळे आयोगाला फॉलो करायला पाहिजे आपण हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग या पेपरचं अनालिसिस जेव्हा आपण करतो आपल्याला असं सुद्धा दिसतं की पेपर झालेला आहे 30 एप्रिल 2023 ला आणि जे आयोगाने काही घडामोडी विचारलेल्या आहेत तर त्या जास्तीत जास्त घडामोडी 2022च्या विचारलेल्या आहेत म्हणजे 2022 मध्ये जे घडलं ते विचारलेलंच आहे पण आयोग 2020 मधल्या सुद्धा घडामोडी या ठिकाणी विचारत असलेला आपल्याला दिसतो. आणि ते पुढे प्रश्न आल्यानंतर तुम्हाला कळेल की आयोग इतक्या मागे सुद्धा जातो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं की आयोगाच्या पॅटर्न नुसार जर आपण बघायचं झालं तर आपल्याला 1 ते 1.5 वर्ष म्हणजे आपण म्हणू साधारणपणे 12-18 महिने एवढ्या कालावधीतलं किमान हे आपण काय केलं पाहिजे करंट अफेअर्सच्या ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या काय केल्या पाहिजेत कव्हर केल्या पाहिजेत किमान एवढ्या कालावधीतल्या 1 ते 1.5 वर्ष. जास्तीत जास्त फोकस आपला या वर्षावरतीच असेल पण त्याच्यासोबत मागच्या काही कालावधीतल्या सुद्धा न्यूज आपण ओझरत्या तरी बघितल्या पाहिजेत. आणि मग आता आपली जी पुढे येणारी परीक्षा 28 एप्रिलची जी राज्यसेवा आणि 16 जूनची कंबाईन त्या परीक्षांसाठी किती कालावधीतलं वाचलं पाहिजे तर लक्षात घ्या आता ज्या आपल्या परीक्षा या 2 महत्वाच्या परीक्षा 2024 मधल्या ज्यांच्या जागांची उपलब्धता जास्त असणार असं ऐकण्यात येते. राज्यसेवेच्या ऍड मध्ये आता सुरुवातीला जवळपास 205 जागा दिसतात पण कालांतराने त्याच्यामध्ये जागा वाढतात हे आपल्याला माहिती आहे. तसं कंबाईनची ऍड ही फेब्रुवारीमध्ये येईल आणि फेब्रुवारी त्यामध्ये सुद्धा PSI असेल ST असेल किंवा अन्य सब रजिस्टरचे असतील त्या जागा जास्त येण्याची शक्यता आहे. आणि मग आपली तयारी ही चालू घडामोडीच्या अनुषंगाने काय पाहिजे तर साधारण आपण दोन्ही पेपरचा विचार करू की 28 एप्रिलची एक्झाम आणि आपली 16 जूनची एक्झाम. तर या दोन्ही परीक्षांना आपण किमान 1 जानेवारी 2023 ती आपली जी परीक्षा आहे तर त्या परीक्षेच्या कालावधीपर्यंत म्हणजे आपण म्हणू मे 2023 या कालावधीपर्यंतच्या साधारणपणे या किती होतात 16 महिने जवळपास असं आपण पकडून चालू. या कालावधीतल्या घडामोडी या आपण काय केल्या पाहिजेत रीड करायला पाहिजेत. त्यावेळी आपल्याला काय होऊ शकतं चालू घडामोडीचे मार्क्स
15 पैकी मिनिमम 10 पेक्षा जास्त हे या ठिकाणी मिळून जाते. एवढ्या कालावधीतले तरी आपण करायला पाहिजेत. आणि मग कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे देखील बघायचं आहे. ओके, तर पहिला प्रश्न बघितला आपण काय की देशातलं पहिलं सोन्याचं एटीएम, जगातलं दुसरं आहे, दुबईमध्ये पहिलं झालं होतं, तर हे हैदराबादमध्ये झालेलं आहे. जसं एटीएम मध्ये आपण पैसे काढतो, या एटीएम मधून आपल्याला सोन्याचे 1 ग्रॅम असेल किंवा अन्य काही फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय मिळतं, तिथून सोन्याची नाणी असतील किंवा त्या प्रमाणात सोनं हे मिळतं. असं सोन्याचं एटीएम कुठे झालेलं आहे, तर हैदराबाद या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. ओके, चला त्याचा पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न काय विचारलाय, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020. बघा मी आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं की आयोग मागच्या कालावधीतल्या सुद्धा घडामोडी विचारतो. तर भारतातला क्रीडा क्षेत्रातला जो सर्वोच्च सन्मान आहे ज्याला राजीव गांधी खेलरत्न, आता याचं नाव काय झालेलं आहे, बदललेलं आहे. आता याला आपण काय म्हणतो रे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. जे आपल्या हॉकीचे जादूगार ज्यांना म्हणतो, ज्यांचा जन्मदिवस हा 29 ऑगस्ट हा आपल्याकडे काय दिसतो, तर राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. तर त्यांचं नाव या पुरस्काराला देण्यात आलेलं आहे. आणि आता इथं आयोगाने काय विचारलं की 2020 मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता. आणि बघा सगळे क्रिकेटपटूंची नावं दिली आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकर, आता सचिनला फार पूर्वीच मिळाला होता, विराट कोहलीला त्याच्या आधी मिळाला होता, धोनीला मिळाला होता. रिसेंटचा जो ऑप्शन होता तो होता रोहित शर्मा. कारण का बघा, खेलरत्न पुरस्कार सचिनला फार पूर्वी मिळाला असणार, तो काय 20 नाही का, सचिन रिटायर झाला 2013-14 मध्ये, तर त्याच्या आधीच त्याला मिळाला असणार. महेंद्रसिंग धोनी 2007 ला आपल्याला काय दिसतं, T20 वर्ल्ड कप मिळवून दिला, 2011 दिला, म्हणजे धोनीला पण आधीच मिळाला असेल. विराट कोहली त्याच्यानंतर बराच काळ फॉर्म मध्ये होता, म्हणजे विराटलाही मिळाला असेल. मग अलीकडल्या काळात भारतीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह त्याला कॅप्टनशिप दिलेली आहे किंवा त्यानं खूप चांगला परफॉर्मन्स केला असा खेळाडू कोण दिसतो, रोहित शर्मा. म्हणजे जरी आपल्याला अंदाज लावून किंवा ज्याला आपण लॉजिक अप्रोच आपला कसा असला पाहिजे, तर प्रश्नामध्ये एलिमिनेशन काय करता येऊ शकतं. सचिन असणारच नाही, शक्यता फार कमी आहे. धोनी फार पूर्वी 2011 वर्ल्ड कप जिंकला, म्हणजे दिला जाणार असणं शक्यता आहे. मग राहतो फक्त विराट आणि रोहित शर्मा. तर विराट हा बदल्या काळात खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता, मग त्याला हा सन्मान मिळालेला असणार. मग राहतो कोण अलीकडल्या काळात मिळालेला, तर तो कोण आहे, रोहित शर्मा. म्हणजे हा प्रश्न बघा, पुरस्कारावर एक प्रश्न झाला आताच आपण बघितलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. बघा प्रश्न काय, 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी कोणतं मोबाईल ऍप्लिकेशन हे काय केलेलं दिसतं, तर आणलेलं आहे. असा प्रश्न या ठिकाणी काय केलेला आहे, आयोगानं विचारलेला आपल्याला दिसतो. बघा महत्वाच्या योजना असतील, पोर्टल असतील, तर त्याच्यावरती काय होतो, प्रश्न हा आलेला आपल्याला दिसतो. मग आपण सुद्धा त्या अनुषंगाने काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. आता बघा इथं काय म्हटलंय की कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी मोबाईल ऍप्लिकेशन म्हटले. आता ऍप्लिकेशन जर आहे तर बघा त्या ठिकाणी किसान एक्सप्रेस म्हणजे काय होऊ शकते, तर त्याला आपण म्हणू शकतो की एक वाहतूक करणारी ट्रेन. जसं आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं जे उत्पादित झालेला नाशवंत माल असेल किंवा जो उत्पादित इतर कच्चा माल आहे तो लवकरात लवकर बाजारपेठापर्यंत पोहोचावा यासाठी एक ट्रेन सुरू केली होती. आणि ज्याच्या अलीकडेच हजारावी काय झालेली दिसते, फेरी पूर्ण झालेली आपल्याला दिसते. आता ते ट्रेन कोणते ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. ओके, आता बघा किसान कनेक्ट शक्यता फार कमी आहे. आता हे बघा किसान नेटवर्क किंवा किसान रथ, याच्यामध्ये काय उत्तर आहे, तर याचं उत्तर आहे किसान रथ. वाहतूक करण्यासाठी रथ या अनुषंगाने एक्सप्रेस सुद्धा बऱ्याच लोकांनी लॉजिक लावलं, पण हे उत्तर येत नाही, तर याचं उत्तर काय, किसान रथ. म्हणजे आपल्याला दिसतं काय, योजना असतील, काही महत्वाची पोर्टल असतील, ऍप असतील, हे बघणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस त्याच्यावर प्रश्न येतो, एखाद्या परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न येत नाही. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघू. आता बघा पण पुन्हा एकदा पुरस्कारावरती प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय की पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आलेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. बघा आता त्यांचं क्षेत्र विचारलं, ऑप्शन दिलंय साहित्य, संगीत, खेळ, नागरी सेवा. तर त्या संगीत क्षेत्रातील किंवा कला क्षेत्र ज्याला आपण म्हणू शकतो, कोणत्या क्षेत्रातले येतात, कला क्षेत्रातले असलेले दिसतात. खेळ या क्षेत्रातले येतात. प्रभा अत्रे खूप मोठ्या गायिका येतात, महाराष्ट्राच्या येतात. आणि 2023 मध्ये आपल्याला काय दिसतं, 2022 मध्ये त्यांना काय मिळाला होता, तर पद्म विभूषण हा पुरस्कार मिळालेला दिसतो. जो आपला दुसऱ्या नंबरचा काय आहे, तर नागरी सन्मान आहे. पहिल्या नंबरचा आपला भारतरत्न आहे, दुसरा पद्मविभूषण, मग पद्मभूषण, त्याच्यानंतर पद्मश्री. म्हणजे व्यक्तीचं क्षेत्र विचारलेलं. बऱ्याच वेळा असा सुद्धा प्रश्न येतो की पद्मविभूषण विजेते व्यक्ती आणि इकडे त्यांचं क्षेत्र याच्यात जोड्या लावा, अशा टाईप मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आपल्याला दिसतो. कारण ज्यावेळी हे पद्म पुरस्कार डिक्लेअर होता आयोगाचा 100% त्याच्यावर प्रश्न असतो, आणि यावेळी सुद्धा तो आला.
किंवा अशा फॉर्मॅटमध्ये येतो की समजा या वर्षी पद्मविभूषण हा जो पुरस्कार आहे तो 6 व्यक्तींना मिळाला असेल, तर यातली काही लोकांची नावं दिली जातात, अ ब क ड किंवा ई असे ऑप्शन देतात आणि विचारतात पुढीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींना 2024 मध्ये पद्मविभूषण दिलेलं आहे. आणि मग आपल्याला ऑप्शन असतो अ ब क ड आणि मग त्याच्या खाली पर्याय दिला असतो. 1 नंबरचा असतो फक्त अ ब क, तिसरा नंबर असतो समजा ब क ड आणि चौथा नंबर असतो वरीलपैकी सर्व. म्हणजे यातली आपण काही ठराविक नावं ही काय करायला पाहिजेत, लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके, तर व्यक्तीचं क्षेत्र खूप महत्वाचं ठरतं. राज्य जरी नाही लक्षात राहिलं तर राहू दे, पण नागरी सन्मान जे आपल्याकडे दिले जातात तर ते सुद्धा महत्वाचे आहेत. बघा, एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आयोगाने विचारला होता की 2022 मध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा जी परिषद आहे त्याचं यजमानपद कोणत्या शहराकडे आहे. बघा, सरळ थेट क्वेश्चन विचारलाय, त्याच्याबद्दल काही इतर माहिती आयोगाने विचारलं. जसं सोन्याचं एटीएम कुठं झालं, पद्मविभूषण विजेत्या त्यांना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, खेलरत्न विजेता कोण आहे, इथं प्रश्न परत आलाय कोणत्या शहरात आयोजित केले. म्हणजे याच्यावरून काय दिसतं आपल्याला की आयोग हा गट ब किंवा गट क ची जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेमध्ये काय करतो, तर आपल्याला असं दिसतं की स्ट्रेट फॉरवर्ड वन लाइनर क्वेश्चन हे जास्तीत जास्त विचारत असलेला आपल्याला दिसतो. या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतं. आता हे सुरत शहरामध्ये ही काय झाली होती, तर राजभाषा परिषद आहे तर ती म्हणजे उद्घाटन त्या ठिकाणी झालं होतं, यजमानपद त्यांच्याकडे होतं आणि त्याचं उद्घाटन अमित शहाजी जे आपले गृहमंत्री आहेत तर त्यांच्या हस्ते झालेलं आपल्याला दिसतं. ओके, चला एक दुसरा क्वेश्चन आहे बघा की जो पुरस्काराच्या अनुषंगानेच होता पण आयोगाने वेगळ्या पद्धतीने विचारला, कारण का इथली जी संस्था आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा आहे बघा की पुढीलपैकी कोणती संस्था अॅन्युअल स्टेट एज्युकेशन रिपोर्ट ज्याला आपण असर अहवाल म्हणतो, जो शिक्षणाच्या संदर्भातला आहे, ग्रामीण भागातले जी शिक्षणाची स्थिती आहे विद्यार्थ्यांची त्याबाबतची जी उदासीनता असेल किंवा त्याबाबतचा जो त्यांचा परफॉर्मन्स आहे विद्यार्थ्यांचा, मग 5वी पर्यंतच्या मुलांना 2 अंकी गुणाकार भागाकार येत नाही, बेरीज येत नाही, जोडाक्षर उच्चारता येत नाही वगैरे वगैरे अशा गोष्टी या असर अहवालामध्ये असतात. हा असर अहवाल कोणती संस्था काढते असा या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारला. नीती आयोग शिक्षणा संदर्भातला नाही, ऑक्सफॅम इंटरनॅशनल हा काय इंटरनॅशनल लेवलची संस्था आहे तर याचा येत नाही, युनिसेफ वाटू शकतं. पण महत्वाचं काय की या ठिकाणी एक संस्था आहे बघा प्रथम, 1995 ला ही प्रथम संस्था मुंबईमध्ये स्थापन झाली होती आणि या संस्थेमार्फत काय केलं जातं तर दरवर्षी हा असर अहवाल काढला जातो, ज्याला काय म्हटलं जातं अॅन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट्स असं म्हणतो. तर ही संस्था दरवर्षी असा अहवाल काढत असते. आता या संस्थेवर प्रश्न विचारण्यामागचं कारण काय, तर या संस्थेला मिळालेला पुरस्कार, तर यांना इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार हा काय मिळाला होता, या अलीकडच्या काळात मिळाला होता. आणि सोबतच याच्या ज्या सध्याच्या सीईओ आहेत तर त्यांना सुद्धा इंटरनॅशनल लेवलचा एक महत्वाचा पुरस्कार मिळाला होता. या अनुषंगाने आयोगानं हा प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो, तो ही वन लाइनर टाइप मध्ये आहे. ओके, चला बघा, आता आपलं पुस्तक आहे की जे येऊ घातलेलं आहे 2024चं जे आपलं इयर बुक आहे तर ते इयर बुक लवकरच काय होत आहे तर बाजारात उपलब्ध होत आहे, ज्यामध्ये आपण परीक्षेच्या अनुषंगाने आतापर्यंत जे आपले 3 टायटल झाले होते या 3 टायटल नंतर आपलं हे 4थं इयर बुक जे आहे ज्याच्यामध्ये आपण जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या दरम्यानच्या परीक्षाभिमुख ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये काय केल्या आहेत कव्हर केल्या आहेत. याचा अनाउन्सिंग आपण लवकरच करतो आहोत. आणि हे पुस्तक आतापर्यंत जे आपले टायटल्स येऊन गेलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये वार्षिकी असेल 2023चं 6 माही असेल तिमाही असेल त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आपलं पुस्तक मधल्या काळात आउट ऑफ बॉक्सही झालं होतं, कारण का विद्यार्थ्यांची एवढी मागणी होती की त्याच्यानंतर आपण काय केलं होतं बराच पुरवठा त्या पद्धतीने केला, पण तरी सुद्धा मागणी खूप जास्त असल्यामुळे मधल्या काळात काही विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाची उपलब्धता झाली नाही बाजारात. आता आपले इयर बुक येते जे आपली एक्झाम असेल एप्रिलची असेल किंवा जूनची त्या परीक्षेच्या अनुषंगाने फापड पसारा न देता अत्यंत सोप्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि अशी मांडणी की तुम्हाला त्याच्यामधनं खूप सारा डाटा जो आहे तर तो परीक्षेच्या अनुषंगाने मिळतो आणि ज्याच्यानुसार तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की आपण परीक्षेला चालू घडामोडीचं वाचन बरंच सारं मुद्दे कव्हर करून गेलोय आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला त्या ठिकाणी काय करतो आणखीन 2-4 मार्कांची भर घालून देतो. आणि याच्यामध्ये आपण इतर गोष्टी सुद्धा कव्हर केल्यात, म्हणजे त्याचा पॉलिटिकल अँगल असेल, इकॉनॉमिकल अँगल असेल किंवा काय हिस्ट्रीचं अनुषंगाने काय असेल, जॉग्राफीच्या अनुषंगाने असेल, तर ते सुद्धा मुद्दे आपण या पुस्तकात कव्हर केले आहेत. लवकरच ते संपूर्ण महाराष्ट्रात काय होत आहे उपलब्ध होत आहे, तर त्याची मागणी करा आणि तुम्हाला ते मिळून जाईल. नसेल तर ऑनलाईन सुद्धा आपण
घरपोच सुविधा त्याची काय करतो तो उपलब्ध करून देत आहोत. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा. एक इंटरनॅशनल लेवलची एक परिषद होती, त्या परिषदेवर प्रश्न होता, कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद हा स्थापन केलेला आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी लॉजिकचा बघा की आण्विक अनुषंगानं आता इथं IMF आहे बघा. आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि अणु संशोधन किंवा काय याचा काय संबंध येऊ शकतो का, तर नाही. त्याच्यानंतर युनिसेफ ही सुद्धा लहान मुलं किंवा महिला किंवा इतर जे काही सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ याच्या अनुषंगाने काम करते, याचा सुद्धा काही इथं प्रश्न येत नाही. बरं, राहिला प्रश्न IAM आणि UNSCC. आता UNSC हे सुद्धा येत नाही, तर याचं उत्तर काय होतं, तर IAEA ही जी संस्था आहे, तर या संस्थेनं हा जो मॉस्को संवाद जे आहे तर तो काय केला होता, स्थापन केलेला आपल्याला दिसतो. इंटरनॅशनल लेवलची एक महत्वाची परिषद ज्याच्यावरती आयोगानं हा प्रश्न विचारला होता. ओके, चला आता पुढचा आहे बघा, जो जुना प्रश्न आहे पण आयोगानं आता अलीकडे विचारलेला आपल्याला दिसतो, तो म्हणजे काय, कोविड-19 जी महामारी आपल्याकडे आली होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा पहिला रुग्ण जो भारतामध्ये आढळला तो कुठे आणि किती तारखेला आढळला, असा प्रश्न आयोगानं विचारला. म्हणजे हा प्रश्न तसा सोपाही होता आणि थोडा अवघड होता, कारण तारखा जवळजवळच्या दिल्या होत्या. म्हणजे बघा, इथं दिलं होतं 30 जानेवारी 2020 केरळ, त्याच्यानंतर दिले 30 जानेवारी 2020 गोवा. म्हणजे दोन्ही ठिकाणी ऑप्शन सेम आहेत पण राज्य वेगळं. आता गोव्यामध्ये आपल्याला माहिती आहे भारतात कुठंही पहिला रुग्ण जर सापडला असेल अशा काही आजारामधला, तर तो केरळमध्ये असतो. त्यामुळे इथलं गोवा जे ऑप्शन आहे ते आपण एलिमिनेट करू शकतो. आता फक्त राहतो वाद काय किंवा मुद्दा काय याच्यातला, तर म्हणजे जानेवारी 30 ला तो केरळमध्ये आढळलाय का 31 डिसेंबर 2019 केरळ. आता आपल्याला लक्षात येतं की 31 डिसेंबर 2019 ला हा जो विषाणू आहे कोविडचा, तर तो पहिल्यांदा कुठं आढळला होता, वुहान, चीन. कोणत्या शहरात आढळला होता, वुहान, चीनमध्ये तो 31 डिसेंबरला आढळलेला दिसतो. त्याच्यानंतर एका महिन्यानंतर आपल्याला केरळमध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळला, म्हणजे भारतातला. म्हणजे ऑप्शन तुम्ही कसे काय करू शकता, एलिमिनेट करू शकता, हे आपल्याला इथून दिसून येतं की गोवा ऑप्शन तुम्ही घालवा, राहिले केरळ. फक्त आता तारखांचा विषय, तर आपल्याला लक्षात येतं की आधी तो कुठे सापडला 31 डिसेंबर 2019 ला, तर तो वुहान जे चीन मधलं शहर आहे त्या ठिकाणी सापडला. आणि त्याच्यानंतर कुठे सापडलेला आहे, जर भारताचा विचार केला तर तो केरळमध्ये 30 जानेवारी 2020 ला. आता आरोग्य क्षेत्राशी संबंधित क्वेश्चन होता. आता पुढचा एक क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे बघा, की सैन्य अभ्यास जे आपल्याकडे पार पडतात, वेगवेगळ्या देशांसोबत भारत सैन्य अभ्यास पार पडतो, तर त्याचे प्रश्न हे हमखास असतात. आता नुकत्याच झालेल्या का मेन्सला सुद्धा एक सैन्य अभ्यास कोणत्या ठिकाणी पार पडला असं विचारलेलं आहे. म्हणजे प्री असो, मुख्य असो, कुठले काय परीक्षा असो, त्याच्यामध्ये सैन्य अभ्यास आपल्याला विचारले जातात. आता इथं प्रश्न काय आला होता की अल मोहम्मद अल हिंदी हा पहिला नौदल सराव कोणत्या 2 देशांदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला. बघा, परीक्षा चालल्या 2023 मध्ये, पण आयोगाने 21 मधला विचारला. आता इथं तारीख दिल्या म्हणून काय तारीख आपल्याला विचारत नाही, इथं विचारलं जातं काय, नाव आणि देश. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते कधी पार पडला हे जास्त इम्पॉर्टंट ठरत नाही. आता भारत आणि इराण, भारत आणि अफगाणिस्तान, भारत आणि ओमान, तर ऍक्च्युली याचं उत्तर आहे ते भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये झाला. भारत अफगाणिस्तानमध्ये कुठला सैन्य अभ्यास होत नाही, इराणमध्ये पण होत नाही, ओमान सोबत आपला होतो किंवा असे बरेच देश आहेत, अमेरिकेसोबत होतो, ब्रिटन, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार असेल, असे बऱ्याच देशांसोबत होतो. त्यात सैन्य अभ्यासाला काही ठराविक नावं दिलेली आहेत. आता त्याची सुद्धा लिस्ट आपण दिलेली आहे किंवा त्याच्या संदर्भातला आपला व्हिडिओ सुद्धा युट्यूबला आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता जाऊन, त्यामध्ये तुम्हाला कळून येईल. किंवा आपण काय करतो की या सिरीज मध्ये आपली जी अनालिसिस सिरीज आहे ती झाल्यानंतर सराव प्रश्नांची जी आपली सिरीज असेल त्याच्यामध्ये याच्यावर आधारित प्रश्नही तुम्हाला असणार आहे. आणि हे आपण आपल्या बॅच मध्ये सुद्धा घेतलेलं आहे. आपली रयत प्रबोधिनीच्या ऍप वरती आपली जी बॅच होती, तर त्या बॅचचा सुद्धा बऱ्याच मुलांना फायदा झाला. आणि त्याच्यामध्ये आपण लॉजिक कसं लावू शकतो किंवा प्रश्न कुठल्या अँगलवर येऊ शकतात, कसे सॉल्व्ह करावेत, तर त्याला भरभरून प्रतिसाद तुम्ही दिला बॅचला. 1 डे ची बॅच असू दे किंवा आपली जी इतर बॅच होती त्याला सुद्धा विद्यार्थ्यांना काय झालं दिसतो, खूप सारा फायदा त्याचा झालेला या परीक्षांमध्ये दिसतो. तर तीही बॅच आपण लवकरच काय करतो, सुरू करतो. आता बघा, रिपीट झालेला एक प्रश्न आहे. 2022 मध्ये आयोगानं मुख्य परीक्षेला ग्रुप सी च्या हा प्रश्न विचारला आणि तोच प्रश्न 30 एप्रिलच्या आपल्या पूर्व परीक्षेला विचारलेला. हा प्रश्न आहे तो एका व्यक्तीवर, तो म्हणजे टेनिस स्टार जो अलीकडे झालेला आहे, ज्याने 21 ग्रँड स्लॅम पहिल्यांदा जिंकली, असा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे, आणि तो होता राफेल नदाल. कोण होता, राफेल नदाल. आता बाकी रॉजर फेडरर हे सुद्धा महत्वाचं नाव आहे, नोवाक जोकोविच. आता बघा, या वर्षी 2023 मध्ये नोवाक जोकोविचनं 3 टायटल जिंकलेले आहेत.
टेनिस मधली, म्हणजे याच्यामध्ये अमेरिकन ओपन असेल, ऑस्ट्रेलियन ओपन असेल, किंवा आपण म्हणतो फ्रेंच ओपन, या त्यानं जिंकले. विम्बल्डन ओपन आहे, ती विम्बल्डन ओपन आता कार्लोस अल्काराझने जिंकली. आता हा जो नोवाक जोकोविच आहे त्याची सध्या विजेतेपद 24 झाली आहेत. मग येत्या काळात याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे बघा या ठिकाणी ती जी 3 नाव आहेत ना, या तिन्ही नावांवर आयोगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. कसं तर बघा, रॉजर फेडरर हा पहिला खेळाडू आहे टेनिस मधला की ज्यानं 20 ग्रँड स्लॅम जिंकले होते. त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती आहे राफेल नदाल की ज्यानं पहिल्यांदा 21 ग्रँड स्लॅम जिंकले. आणि आता आपल्यासाठी महत्वाचं आहे 2024 मध्ये तो कोण आहे, नोवाक जोकोविच, ज्यानं 23 पण जिंकलेत आणि ज्यानं 24 पण जिंकले आहेत. म्हणजे आता सध्या पुरुषांमध्ये सगळ्यात जास्त टेनिस ग्रँड स्लॅम जिंकणारा कोण आहे, नोवाक जोकोविच, किती 24. आयोग विचारू शकतो 23वा जिंकणारा कोण आहे, तोही नोवाक जोकोविच आहे. आणि मागच्या वेळी जो मेन्सला प्रश्न झाला तर तो मेन्सला प्रश्न काय होता की राफेल नदालचं जे 21वे विजेतेपद आहे ते कोणतं आहे. मग त्यामध्ये ऑप्शन दिला होता ऑस्ट्रेलियन ओपन आहे, फ्रेंच ओपन आहे, विम्बल्डन ओपन आहे, किंवा आपण म्हणू अमेरिकन ओपन आहे, असे त्यांनी ऑप्शन दिले होते. म्हणजे हाच प्रश्न फक्त वेगळ्या अँगलनं मेन्सचा आयोगाने काय केला, प्रीला विचारलेला दिसतो. आणि या ठिकाणी बघा वन लाईनर टाईप मध्येच आयोगाचा प्रश्न असलेला आपल्याला दिसून येतो. याच्यावर लक्षात काय येतं की आपली तयारी ही कोणत्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. ओके, आता नेक्स्ट एक आहे बघा, टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं जे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावर आलेला एक प्रश्न आहे की कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर ही मोहीम काय केली आहे, सुरू केली आहे. कोणती, जागरूक वोटर ही मोहीम. आता ही केली होती कोणी, तर ती केली होती ट्विटर. कोणी केली होती, ट्विटरनं सुरू केली आहे. मतदारांमध्ये भारतात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून. आणि 2022 मध्ये ट्विटर हे फार चर्चेत होतं, कारण ट्विटर एलन मस्क यांनी काय केलं होतं, ते हायर केलेलं दिसतं. त्याच्यावरची ती ब्ल्यू स्टिक गेलेली आहे किंवा ती चिमणी आलेली आहे वगैरे 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 जे काय झालं होतं, एक चिन्ह आलं, तर त्या अनुषंगाने ट्विटर खूप चर्चेत होतं. काही लोकांनी याला सुद्धा काय केलेलं आहे, उत्तर म्हणून क्लिक केलेलं दिसतं आणि त्यांचा प्रश्न हा बरोबर आलेला आपल्याला दिसतो. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा, जो रिपीट झालेला आहे. 2021च्या कंबाईन पूर्व परीक्षेला हा प्रश्न झाला होता, तोच 2023च्या पूर्व परीक्षेला आहे. तो म्हणजे युद्ध काळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोक चक्र जो मरणोत्तर प्रदान करण्यात आला तो कोणाला करण्यात आला. हा प्रश्न ऍज इट इज आयोगानं मागच्या पूर्व परीक्षेला झाला तोच याच पूर्व परीक्षेला विचारला. म्हणजे बघा मागचा जो टेनिसचा तोही प्रश्न रिपीट झाला आणि हा सुद्धा प्रश्न आता पुरस्कारावर पुन्हा एकदा आलाय. बघा म्हणजे या वर्षी 5 ते 6 प्रश्न डायरेक्ट पुरस्कारांवरती असलेले आपल्याला दिसतात. बघा या ठिकाणी उत्तर होतं ते ASI बाबूराम यांना देण्यात आला. अलीकडल्या काळात अशोक चक्र कुणाला देण्यात आलेला नाही. जर तो डिक्लेअर झाला समजा 2024 मध्ये तर तो आपल्यासाठी परीक्षेच्या अनुषंगानं महत्वाचा आहे. ओके, बघा प्रश्नांचं रिपिटेशन हे देखील या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसतं. ओके, चला पुन्हा एकदा साहित्यावरचा प्रश्न किंवा पुरस्कारावरचा प्रश्न आपण म्हणू. प्रश्न काय बघा, तर 2021-22 चा ज्ञानपीठ हा पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते. आता प्रश्न थोडा संदिग्ध होता. बऱ्याच मुलांनी काय केलं, या प्रश्नामध्ये वाचलं मराठी साहित्यिक. आता याचं उत्तर पहिल्यांदा बघू. उत्तर आहे ते म्हणजे दामोदर मावजो. उत्तर काय, दामोदर मावजो. आणि ते आहेत कोकणी भाषेतले लेखक. कुठली भाषा, कोकणी भाषा. त्याच्यातले ते लेखक आहेत आणि त्यांना मिळालेला आहे कुठला, ज्ञानपीठ पुरस्कार 2021-22 चा. आता आयोगानं प्रश्नामध्ये काय म्हटलं की मराठी साहित्यिक कोण आहे. आता बाकीचे सुद्धा मराठीत आहेत, वि स कांडेकर असतील, विंदा करंदीकर असतील, त्यांना सुद्धा मिळालाय. आता लक्ष्मण शास्त्री जोशी यांना काय मिळालेलं नाही मराठीतला ज्ञानपीठ. आता मराठीत ज्ञानपीठ वि स कांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे अशा 4 लोकांना मिळालेलं आहे. पण इथं महत्वाचं काय पाहिजे, तो कोकणी भाषा. म्हणून मुलांनी काय केलं की या प्रश्नाला म्हणजे काय म्हणून त्याचं उत्तरच हे केलं नाही, सॉल्व्ह केलं नाही. का केलं नाही, तर हा प्रश्न रद्द होईल. प्रश्न का रद्द होईल त्यांना वाटलं, कारण इथं मराठी साहित्यिक म्हटलंय तिथं कोकणी पाहिजे होतं म्हणून त्यांनी उत्तरच क्लिक केलं नाही किंवा गोल केलं नाही आपण म्हणून. आणि आयोगानं फर्स्ट केला उत्तर दिलं हेच दामोदर मावजो. मुलांना वाटलं सेकंड केला हा प्रश्न रद्द होईल. सेकंड केला हे प्रश्न रद्द झाला नाही. आयोगानं हाच प्रश्न, कारण का कोकणी भाषा आणि मराठी भाषा एकच भाषा आहे, एकाच प्रांतामध्ये या दोन्ही भाषा बोलल्या जातात. त्यामुळे आयोगानं मराठी तर मराठी विजेते दिलेलं आहे, कोकणी असं स्पेशल मेन्शन केलं नाही. मग आपण जेव्हा पेपर जातो, जर समजा 4 मधलं आपल्याला उत्तर माहित असेल, भले प्रश्नामध्ये थोडी संधी असेल, तर तो प्रश्न स्किप करू नका, त्याचं उत्तर गोल करून या. जर रद्द होणार असेल तर तो सर्वांचा रद्द होईल, तो फक्त काय तुमचा रद्द होणार नाही. पण जर समजा नाही रद्द केला, तुम्हाला उत्तर माहित होतं, मुलांना माहित होतं नाव दामोदर मावजो हे नाव माहित होतं, पण त्यांनी गोल केला नाही. का केला नाही, मराठी का म्हटलंय, कोकणी पाहिजे तिथं.
आता कोकणी मराठी नंतरचा भाग आहे, तुला बाकीचे ऑप्शन तरी काय ओळखीचे नाहीत, ओळखीचा ऑप्शन तुझा एकच आहे, कोण आहे? दामोदर मावजो. तू गोल करून ये, उत्तर तेच कंटिन्यू ठेवायचं, तो प्रश्न रद्द करायचा, काय करायचं हे आयोग ठरवेल, ते तू ठरवू नकोस तिथं परीक्षा हॉलमध्ये. तुला माहित आहे ना उत्तर परफेक्ट आहे, याचं नाव तरी माहिती आहे तुला की ज्ञानपीठ कुणाला मिळालं? दामोदर मावजोंना. फक्त इथं संदिग्धता कशामध्ये होती? मराठी का कोकणी? तो नंतरचा भाग ठरेल, त्याला आता आपण काय म्हणू, ऑब्जेक्शन घेऊ, रेफरन्स पाठवू, हे पाठवू, ते पाठवू, तो भाग नंतरचा आहे. पण परीक्षा हॉलमध्ये काही डिसिजन हे तुम्हाला क्विक घ्यावे लागतात, आणि त्यावेळी तुम्ही हे आज जर डिसिजन घेतला नसता तर तुमचा 1 मार्क गेला जो येत होता. आता हे उत्तर कंटिन्युअस ठेवलं आयोगानं, त्याच्यामध्ये कुठेही आयोगानं फेराफार केलेली आपल्याला दिसत नाही. बघा, पुरस्कार ज्ञानपीठ, तोही वन लायनर मध्ये प्रश्न विचारलाय, त्यांच्याबद्दल खूप सारी माहिती विचारली का? तर नाही. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघू. पुन्हा एकदा पुरस्कारावरच प्रश्न आहे बघा, की जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 चा जो जागतिक आरोग्य संघटनेकडून दिला जाणारा पुरस्कार आहे WHO कडून, हा पुरस्कार भारतातील कोणत्या राज्याला, त्यासाठी त्याची निवड केलेली आहे की तंबाखू विरोधी दिन जो आपल्याकडे होतो, तर त्याच्या संदर्भातला हा प्रश्न होता. याचं उत्तर होतं झारखंड. काय होतं उत्तर? झारखंड. म्हणजे जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी देतात. 2023 मध्ये मेघालय राज्याच्या तंबाखू नियंत्रण विभाग जो आहे त्या विभागाला हा पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे हा प्रश्न देखील महत्वाचा वन लाईनर टाइप मध्ये आलेला आपल्याला दिसतो. ओके, चला पुढचा प्रश्न. ठीक आहे, ओके. आता जे काही महत्वाचे प्रश्न आहेत तर ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी काय केले, कव्हर केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर जेवढे काही 2023 मधले आणि इव्हन तुम्ही 2022 चे जरी प्रश्नपत्रिका बघितल्या आणि त्याचं जरी अनालिसिस केलं तरी सुद्धा ते बेस्ट होतं. किंवा या संदर्भात आपण त्याची जी पीडीएफ आहे तर ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकू. आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील. हे जे आपलं चॅनल आहे त्याची लिंक आपण काय करतोय तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तर त्या चॅनलला तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी या संदर्भात मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये जे काय आयोगानं प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं, त्याचा प्रकार किंवा काय या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत, तर त्या बघून घ्या. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि 2024 साठी चालू घडामोडी हा विषय तुम्हाला काय करणार आहे तर पोस्ट मिळवून देणार आहे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला पाहिजे, सोबत आयोगाच्या झालेल्या प्रश्नांचा म्हणजे जो काय रेफरन्सचा भाग आहे तो घेतलाच पाहिजे, आणि चांगल्या पद्धतीचं साहित्य जे काही उपलब्ध आहे तर ते उपलब्ध काय केलं पाहिजे, रीड केलं पाहिजे. वेळ भरपूर सारा आहे, तुम्हाला आतापासून थोडी थोडी सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच चालू घडामोडी या विषयात 15 पैकी 10 ते 12 हे मार्क्स काय होऊ शकतात, मिळू शकतात. आता काय जण म्हणतील 15 पैकी का 15 मिळत नाहीत, तर काही प्रश्न हे खूपच बाहेरचे असतात, सहसा ते आपल्या पुस्तकाला सुद्धा सापडत नाहीत, किंवा आयोग एखाद्या वेगळ्याच मुद्द्यावर प्रश्न विचारतो, तर असे 1-2 प्रश्न हे असतातच. आपण ते मान्य केलं पाहिजेत. मला सगळंच येतं हा अट्टहास नको. जे करंट अफेअर्स आहे मी जेवढं वाचेन त्याच्यावर मी ट्रस्ट ठेवेन, त्याचं रिपिटेशन करेल, त्याची प्रॅक्टिस करेन आणि त्याच्यावरती मला चांगले मार्क मिळतील, हा फक्त विश्वास तुम्हाला असला पाहिजे. कारण हा विषय ज्याला 360 अंशामध्ये तुम्ही किती तयारी करा तो परिपूर्ण होत नाही. त्याचं सर्कल खूप मोठं आहे, त्याला कुठेही तुम्ही असं बंधनामध्ये आणू शकत नाही. पण आपण काय करू शकतो, जे परीक्षा भिमुख आहे ते सगळं काय करू शकतो, वाचू शकतो, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर प्रश्न येण्याचे प्रेडिक्शन आपण अज्युम करून आपण काय करू शकतो, तयारी करू शकतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्क्स येतात. अन्यथा इतर विषयांसारखं नाही, पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, त्याला एक स्ट्रक्चर आहे किंवा मॅथ्स असेल, त्या स्ट्रक्चरमध्ये आयोग प्रश्न विचारतो, त्याच्या बाहेर सहसा जात नाही. पण या विषयाचा आवाका हा इतका मोठा आहे, तुम्ही कितीही वाचा ते कमीच आहे. फक्त त्या वाचनाच्या पद्धती कशा असाव्यात, कोणत्या मुद्द्यांना हायलाइट करावं हे आपण आयोगाचे प्रश्न बघितल्यावरती आपल्याला समजतं, आणि त्याच धर्तीवर आपण काय करतो, ही सिरीज कंटिन्यू करत आहोत. तर येणारं जे 2024 वर्ष आहे हे तुमच्यासाठी तुमच्या स्वप्नांना आकार देणारं असावं, आणि त्यामध्ये तुमची जी स्वप्न आहेत, जी काही कुठली पोस्ट तुमची ड्रीम पोस्ट असेल ती तुम्हाला मिळावी, आणि त्याच्यामध्ये आमचा खालीचा वाटा असावा, यासाठी हा जो भाग आहे तो आपण सुरू केलेला आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना 2024 या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तयारी चालू ठेवा. राज्यसेवेची ऍड आली, येत्या काही दिवसामध्ये कंबाईनची सुद्धा ऍड येईल, आणि ऍड आल्यानंतर जागा होण्याऐवजी त्याच्या आधीच आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात केलेली कधीही चांगली असते. आणि जे काही अपडेट असतील या पुढचे ते वेळोवेळी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचा त्याची लिंक असेल, व्हिडिओची असेल, किंवा इतर काही नोट्स असतील, पीडीएफ असतील, क्विज असतील, तर त्या सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जातील. ओके, चला, धन्यवाद, थँक्यू.